नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा एकत्रित एकाच दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। यासाठीची तारीख फिक्स झालेली आहे। केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये जमा केले जाणार आहेत। यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। या संदर्भातील न्यूज देखील आलेली आहे की पीएम किसानचा 16वा हप्ता बुधवारी मिळणार। पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथे वितरण, दुसऱ्या तिसऱ्या हप्त्याचे हे वितरण होणार। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 4 महिन्यातून एकदा प्रत्येकी 2000 रुपयांची आर्थिक वार्षिक 6000ची मदत करण्यात येते। त्यानुसार या योजनेचा 16वा हप्ता राज्यातील 87,96,000 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात 28 तारखेला हा हप्ता दिला जाणार आहे। या हप्त्याच्या माध्यमातून 1943 कोटी 46 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे। राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे 3800 कोटींचे ही यावेळी वितरण होणार आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजना राबवली जात आहे। निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्य 2000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात वार्षिक 6000 रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत। योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,13,60,000 शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27,638 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे आणि या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील 16वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी 28 तारखेला यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे। तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्याचे एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे। पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याच्या 1943 कोटी 46 लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-KYC पूर्ण केलेल्या एकूण 87,96,000 शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहेत। आणि यासाठी शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामायिक सुविधा केंद्र या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे। तर शेतकरी बांधवांनो, या माहितीनुसार येत्या 28 तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता व पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे।